लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी सरकार प्रयत्न करणार. पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. एसटी बसेसमध्ये कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा लावणार. सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार. एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा. पोलिसांकडे आरोपीचं संभाव्य लोकेशन. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. कदम यांची माहिती. स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय. ड्रोनच्या माध्यमातून तपास सुरू. तर आरोपीला काल गावच्या आसपासच्याच परिसरात काहींनी पाहिल्याची माहिती. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित. गाड्याची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस. डीसीपी स्मार्थना पाटील यांची माहिती. पुण्यामध्ये 21 फेब्रुवारीला कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील चाळे. तर पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी सुमित कुमारला कोर्टाकडून जामीन. काही लोक आता स्वतःला हिंदू म्हणायला घाबरतायत. कुंभमेळ्याला का गेले नाहीत ते विचारा. उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. फरार कृष्ण आंधळेला लवकरात लवकर ताब्यात घेऊन चौकशी करावी. सुप्रिया सुळेंची पत्रातनं मागणी. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत शिवीगाळ प्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात चौकशी. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेणार. मात्र प्रशांत कोरटकर अद्यापही नॉट रिचेबल. लाडक्या बहिणींच्या खात्यात आज फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता. वित्त विभागाकडून 3,490,00,000 वर्ग. नव्या निकषानुसार आता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. 6 दिवसांनंतर अखेर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू. कर्नाटक प्रशासन आजपासून बस सेवा पूर्ववत करणार. प्रवाशांना मोठा दिलासा.